मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं, परंतु त्या आंदोलनापासून मराठा समाजाला अद्यापही काहीही फायदा झालेला दिसून येत नाही। मराठा समाजाला जे आरक्षण मिळवायचं होतं ते आरक्षण अद्यापही मिळालेलं नाही। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मदतीने आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात गाजवलं असं म्हणायला हरकत नाही। परंतु तेच मनोज जरांगे पाटील ज्या मराठा समाजाच्या जीवावर मोठे झाले, ते मनोज जरांगे पाटील आता मराठा समाजाला कुठंतरी साईडलाईन करतात हे पाहायला भेटत आहे। ज्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आपल्याला धडपडताना दिसून येत होते, त्या आरक्षणावर मनोज जरांगे पाटील अद्याप एक शब्दही बोललेले दिसून येत नाहीत। तर आता मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न आहे, पाटील आरक्षणाचं नेमकं काय झालं? का आरक्षणाच्या नावावर तुम्हाला फक्त मोठं व्हायचं होतं, नाव कमवायचं होतं, एवढंच काम होतं का? असा मोठा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा आहे। परंतु या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुळीच नाही। त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण तर देऊ शकले नाहीत, आणि जो सपोर्ट मराठा समाजाचा त्यांना पाहिजे होता तो सपोर्ट त्यांनी मिळवला आणि राजकारणात त्यांचा पाया भक्कम करून ठेवला असं देखील म्हणायला हरकत नाही। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याच ठिकाणी आरक्षणाच्या विषयावर राजकारण आणलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। विधानसभेला तर मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की आम्ही आमचे माणसं उभा करू, परंतु त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि आता आम्ही पाडापाडी करू असा निर्णय घेतला होता। तर त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये त्यांची सक्रिय टीम हे पूर्णपणाने ताकदीने काम करू लागले, परंतु बीड जिल्ह्यामध्ये फारसा काही फरक पडला असं दिसून आलं नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर पूर्ण चालून गेला आणि जे दिग्गज 2-3 टर्म खासदार राहिले होते त्यांना पराभव स्वीकारावा लागला। तर जरांगे फॅक्टरने लोकसभेला त्यांचा प्रभाव दाखवून दिला होता, परंतु विधानसभेला त्यांचा काहीही ताळाला मेळ लागलेला दिसून आला नाही। सध्या तरी मनोज जरांगे पाटील हे आरक्षणापासून पळ काढलेले आपल्याला दिसून येत आहेत। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजापासून लपत आहेत का हे म्हणायला देखील हरकत नाही, कारण की मराठा समाजाविषयी आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील काहीही बोललेले आपल्याला दिसून येत नाहीत। तर तुमचं मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।